नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की मनोज आणि वल्लरीचा फोन कॉल चालू असतो। वल्लरी मनोजकडे घरच्यांची विचारपूस करते। मनीषाचं लग्न, वहिनीची प्रेग्नन्सी याबाबत ती काळजी करत स्वतःला गिल्टी समजत असते की आता मी तिकडे असायला हवं होतं, पण मला ते जमत नाहीये। यावरती मनोज तिची समजूत घालत म्हणतो की तू काही एक काळजी करू नकोस, मी आहे ना इकडं, तू तिकडे लक्ष दे। पुढे मनोज वल्लरीला मिठू आणि श्वेताबद्दल विचारतो। यावरती वल्लरी त्याला सांगते की मिठूताई अजूनही कोमातच आहेत आणि श्वेताताईंच्या केसमध्ये अजून काहीच प्रगती झालेली नाहीये। श्वेताताईंच्या बाजूने एक सुद्धा पुरावा अजून सापडलेला नाहीये। काय करू ना काही सुचत नाहीये। तितक्यात हा सफाई कामगार पुढे येतो आणि तो वल्लरीला म्हणतो की ताई, हा फोन तुमचा आहे का? वल्लरी मनोजला म्हणते की अहो एक मिनिट थांबा जरा, हा असं म्हणत मोबाईल हातामध्ये घेते आणि उलटून पालटून पाहते आणि त्यांना विचारते की हा मोबाईल तुम्हाला कुठे सापडला? यावरती सफाई कामगार म्हणतो की हा बिल्डिंगच्या पाठीमागे झाडू मारत होतो ना, तिथे भेटला। सगळ्यांना विचारलं पण सगळे नाही म्हणतात आहेत, म्हणून म्हटलं तुमच्या फ्लॅटमध्ये विचारूया। वल्लरी म्हणते की नाही, हा आमचा नाहीये, असं म्हणत मोबाईल त्याच्या हातामध्ये देते। सफाई कामगार म्हणतो ठीक आहे, मग सोसायटीच्या ऑफिसमध्ये जमा करतो हा। वल्लरी म्हणते बरं ठीक आहे। पुढे ती मनोजला म्हणते की ऐका ना, मी तुम्हाला नंतर फोन करते। असं म्हणत आता वल्लरी फोन कट करते आणि विचार करू लागते की यांना हा फोन झाडू मारताना बुलबुल बागेच्या पाठीमागे सापडलाय, पण सोसायटीतल्या कोणाचाच नाहीये। म्हणजे हा फोन बाहेरच्या माणसाचा असणार आहे। मिठूताईंवर हल्ला करणाऱ्या माणसाचा तर नसेल ना, असा विचार करत वल्लरी साफसफाई करणाऱ्या दादांपाशी येते आणि म्हणते की ओ दादा, जरा ऐका ना, मगाशी मी फोनवर बोलत होते ना, तेव्हा मला समजलं नाही फोन नेमका कोणाचा आहे ते, पाहू बरं जरा। असं म्हणत परत एकदा फोन हातात घेते आणि वर खाली पाहते आणि म्हणते की हा फोन ना आमच्यापैकी एकीचा आहे। मी मगाशी बोलत होते ना, त्यामुळे नीट मी पाहिला नाही, मी देते हा त्यांना। यावरती हा सफाई कामगार म्हणतो ठीक आहे। त्यानंतर वल्लरी आता तो फोन घेऊन घरी येते। प्रेरणा तिला म्हणते आलीस का ग, झाला का घरी फोन? यावरती वल्लरी शांतपणे हो असं उत्तर देते। प्रेरणा म्हणते अगं काय झालं, काही टेन्शन आहे का? मनोज भाऊजींशी खूप वेळ बोलत होतीस तू, मला तर काळजीच वाटायला लागली होती। वल्लरी म्हणते नाही, सगळं काही ठीक आहे, ते मनीषा ताईंच्या लग्नाची बोलणी करत होतो, त्यांच्याबद्दल थोडंसं बोलणं चाललं होतं। यावरती तेजा म्हणते लग्न या विषयावर आपल्याकडे वर्षानुवर्ष गप्पा मारू शकतात लोक। प्रेरणा म्हणते तेजा गप ग। पुढे प्रेरणा वल्लरीला म्हणते वल्लरी, मला खरं खरं सांग, सगळं काही व्यवस्थित आहे ना, काही प्रॉब्लेम नाहीये ना? तू मला एवढी काळजीत का दिसतेस बरं, सगळं काही ठीक आहे ना? यावरती वल्लरी होकारार्थी मान हलवते आणि मनातल्या मनातच म्हणते सांगून टाकू का यांना मला जो फोन सापडलाय त्याबद्दल? नाहीतर नको, परिस्थिती इतकी विचित्र होऊन गेली ना की कोणावरती विश्वास ठेवू शकत नाही। उगाचच बोलता बोलता चुकून ही गोष्ट जर बाहेर गेली तर महत्वाचा पुरावा हातातून जाईल। हा फोन जोपर्यंत कोणाचा आहे आणि यात काय आहे ते कळत नाही ना, तोपर्यंत मी कोणालाही काही सांगणार नाही। त्यानंतर आता हॉस्पिटलमध्ये युवराज येतो आणि तो मिठूच्या तब्येतीची चौकशी तिच्या बाबांकडे करतो आणि म्हणतो की बाबा, काही तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना। आता इकडे बाहेर एक डिलिव्हरीसाठी बाई आलेली असते आणि ती वेदनांमुळे खूप मोठमोठ्याने विहाळत असते। आता तिचा आवाज ऐकून युवराज म्हणतो काय चाललंय बाहेर, असं म्हणत युवराज बाहेर येतो। तर इकडे बाहेर या प्रेग्नेंट बाईचा नवरा हा डॉक्टरांना खूप विनवणी करत असतो की अहो डॉक्टर साहेब, तिची डिलिव्हरीची वेळ जवळ आली आहे, प्लीज तिला डॉक्टर ॲडमिट करून घ्या ना प्लीज। यावरती डॉक्टर म्हणतात की हे बघा, मला कळतंय त्रास होतोय ते, पण हॉस्पिटलची एक प्रोसिजर असते, ती तुम्हाला फॉलो करावी लागेल। तुम्ही आधी पैसे भरा, मी लगेच तिला ॲडमिट करतो। आता युवराज हे ऐकतो आणि रागातच म्हणतो काय चाललंय डॉक्टर साहेब, त्या ताईंना त्रास होतोय, त्या विवळतायत आणि तुम्ही काय सांगताय त्यांना, प्रोसिजर फॉर्मॅलिटी सांगताय? जीवापेक्षा मोठ्या असतात का ह्या फॉर्मॅलिटीज? बोला ना। अहो डॉक्टर आहात ना तुम्ही, मग या सगळ्या गोष्टी मी सांगायच्या का तुम्हाला? आम्ही सामान्य माणसं, आम्ही तुम्हाला देव मानतो। मेडिकल प्रॅक्टिस सुरू करण्यापूर्वी लोकांना वाचवण्याची शपथ घेताना तुम्ही विसरलात का? बोला ना डॉक्टर। अहो त्यांच्या जागी तुमची आई असती ती आणि एखाद्या डॉक्टरने अशीच हुज्जत घातली असती तर आज तुम्ही माझ्यासमोर इथं व्हाईट कोट घालून उभे असता का? बोला ना। आता यावरती डॉक्टर मात्र मान खाली घालून उभे असतात। पुढे युवराज म्हणतो मग चला, आता मी जे सांगतोय ना ते लवकरात लवकर करा, या ताईंना ॲडमिट करा, चला लागा कामाला। यावरती डॉक्टर म्हणतात ठीक आहे, सॉरी। पुढे ते नर्सला म्हणतात की नर्स चला घेऊन चला यांना लवकर ओटीमध्ये क्विक, असं म्हणत आता डॉक्टर या बाईला डिलिव्हरीसाठी घेऊन जातात। तर तिथे तेजा पण आलेली असते आणि ती हा सगळा काही प्रकार पाहते। युवराजचं एवढं चांगलं वागणं पाहून तेजाला मात्र आश्चर्यच वाटतं। पुढे युवराज हा मिठूच्या बाबांना म्हणतो की चला बाबा येतो, काळजी घ्या, असं म्हणत आता युवराज तिथून निघून जातो। मिठूचे बाबा म्हणतात की खरंच देव माणूस आहे हा। तर तेजा म्हणते की हो, ग्रेट लीडर। बघा मित्रांनो, आता तेजा सुद्धा युवराजवरती इम्प्रेस झालेली आहे। त्यानंतर आता आपण असं पाहतो की इकडे दारावरची बेल वाजते।
प्रेरणा म्हणते तेजा आली असेल, मी बघते. असं म्हणत प्रेरणा जाऊन दरवाजा उघडते तर समोर दोन माणसं आलेली असतात. ते म्हणतात की नमस्कार, प्रेरणाताई वालावरकर तुम्हीच ना? यावरती प्रेरणा म्हणते की हो नमस्कार, मीच ती. काय काम होतं तुमचं? यावरती आता हा माणूस म्हणतो की आम्हाला युवा नेते युवराज ढवळे पाटील साहेबांनी पाठवले. तुम्ही आपली मैत्रीण लघु उद्योग योजनेचा चेहरा आहात ना? यावरती प्रेरणा म्हणते की हो. आता हा माणूस म्हणतो की त्यासाठी आम्हाला तुमचे काही फोटो काढायचे. प्रेरणाला मात्र आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते फोटो? वल्लरी ऐकलंस का? वल्लरी म्हणते की हो मी सगळं ऐकलं, काहीच हरकत नाहीये फोटो काढायला. पुढे फोटोग्राफर म्हणतो की तुम्ही तुमचं आवरून घ्या, तोपर्यंत आम्ही आमचा सेटअप लावून घेतो. आता ह्या दोघी जणी आतमध्ये येतात आणि ड्रेस पाहू लागतात. प्रेरणा म्हणते गेले काही दिवस इतक्या विचित्र गोष्टी घडत होत्या ना की आपल्या आयुष्यात चांगलं काही घडू शकतं यावरचा विश्वासच उडाला होता. मला वाटत होतं की आता सगळं काही संपलं, पण तितक्यात अचानक हे काम आलं आणि सगळंच एका क्षणात बदलून गेलं नाही का? यावरती वल्लरी म्हणते तुम्ही नका काळजी करू प्रेरणाताई, आता खरंच सगळं काही छान होणार आहे. या दिवसाची तुम्ही कितीतरी वर्षापासून वाट पाहत होता ना, आता कसलीच काळजी करू नका आणि या सगळ्यांवर तुमचा हक्क आहे. प्रेरणा इमोशनल होत म्हणते फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय ग, माझ्या या आनंदात सहभागी व्हायला आज मिठू आणि श्वेता इथे नाही येत. म्हणजे बघ ना, फोटोशूटचं कळाल्यानंतर आपली मिठू किती खुश झाली असती आणि श्वेता तर माझ्या मागेच लागली असती. तिने तिचे मोठे मोठे कानातले काढून दिले असते आणि म्हणाले असती की प्रेरणा तू हेच घाल, किंवा तिने तिच्या गळ्यातलं छान छान दिलं असतं मला वापरायला. आणि आपली मिठू तर तिचं पार्लरच उडून बसली असती. प्रेरणा दी तुला ना ही लिपस्टिकची शेड छान दिसेल, प्रेरणा ती तू अजून नेलपेंट का लावली नाहीयेस, असं म्हणून त्या माझ्या मागे लागले असते दोघी पण. आज ना मला त्यांची खूप आठवण येते ग, असं म्हणत आता प्रेरणा रडायलाच लागते. तर वल्लरी सुद्धा इमोशनल होत रडतच म्हणते अगदी खरं बोलताय तुम्ही, मला पण आज त्या दोघींची खूप आठवण येऊन राहिली आहे. त्यानंतर आता प्रेरणाचं फोटो शूटिंग चाललेलं असतं. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. परत एकदा आता दोन माणसं आलेली असतात. प्रेरणा दरवाजा उघडते आणि विचारते तुम्ही कोण? यावरती आता हे सांगतात की युवराज ढवळे पाटील साहेबांनी पाठवले. प्रेरणा म्हणते हो का? अहो दादा पण फोटो शूटिंग करण्यासाठी हे फोटोग्राफर दादा आधीच आलेत, मग तुम्ही कोण? यावरती आता हा माणूस म्हणतो की अहो ताई, आम्ही फोटो शूटिंगसाठी नाही आलो, युवराज साहेबांनी ही चावी तुम्हाला द्यायला सांगितली. आता प्रेरणा आश्चर्यानेच म्हणते की चावी कसली? त्यावरती आता हा माणूस म्हणतो आपल्या नवीन फास्ट फूड सेंटरची चावी. तर प्रेरणाला धक्काच बसतो आणि ती म्हणते की अहो आपल्या म्हणजे? यावरती आता हा माणूस म्हणतो अहो म्हणजे आता ते सेंटर तुमचं आहे ना, म्हणजे तुम्हीच त्या सेंटरचे मालकीण आहात. युवराज साहेब म्हणाले आजच्या आज ही चावी तुम्हाला द्या म्हणून, म्हणून अर्जंट आलोय. यावरती आता वल्लरी आणि प्रेरणा फार खुश होतात. प्रेरणा म्हणते थँक्यू दादा, या ना तुम्ही आत या, मी तुमच्यासाठी चहा ठेवते. तर हा माणूस म्हणतो नको ताई, पक्षाची खूप कामं आहेत, चला येतो मी, असं म्हणत आता हे दोघं जण तिथून निघून जातात. पुढे प्रेरणा वल्लरीला म्हणते की मी पैशाची गरज आहे म्हणून लोकांना डब्बे द्यायला सुरुवात केली होती ना, तेव्हा मला कधीच वाटलं नव्हतं की माझं स्वतःचं फास्ट फूड सेंटर असेल. यावरती वल्लरी खुश होऊन म्हणते की प्रेरणाई, खरंच तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन. आता बघा मी या सगळ्यांना सांगणार आहे हे फास्ट फूड सेंटर माझ्या मैत्रिणीचं आहे, ती मालकीण आहे या दुकानाची. यावरती प्रेरणा तिला म्हणते थँक्यू ग. तेवढ्यात आता ऐकून हा फोटोग्राफर म्हणतो ताई आपण फोटो काढून घेऊयात का, आम्हाला परत जायचंय. तर प्रेरणा म्हणते हो हो चालेल ना दादा, मी असा स्वामींना एक नमस्कार करते तसा तुम्ही माझा एक फोटो काढा हा. मित्रांनो यांचा हा आनंद पाहून खरं तर आपल्याला आनंद व्हायला हवा होता, पण मला तर भीती वाटते आता पुढे जाऊन ह्या नक्कीच खड्ड्यात पडतील. असो, आज का होईना आज जास्त यांनी रडारडी दाखवली नाहीये, थोड्याफार ह्या खुश आहेत. चला पुढे पाहूया आता काय होतं ते. पुढे तेजा, प्रेरणा आणि वल्लरी ह्या जिन्यामध्ये बसतात. तर प्रेरणा तेजाला विचारते कशी आहे ग आता मिठू, तिच्या तब्येतीत काही सुधारणा? यावरती तेजा म्हणते नाही ग, जशी होती ना तशीच आहे. मिठूच्या बाबाकडे पाहत नाही, ते एकटक तिच्या चेहऱ्याकडे पाहत बसलेले असतात. त्यांच्याकडे बघून असं वाटतं की मिठू कधी एकदाचे डोळे उघडते ते. यावरती वल्लरी म्हणते त्या दिवसाची तर आपण सगळेच वाट पाहतोय. तेजा पुढे म्हणते आज हॉस्पिटलमध्ये ते युवराज ढवळे पाटील आले होते, काय झालं माहिती का, एका प्रेग्नेंट बाईला ॲडमिट करून घ्यायला हॉस्पिटल नाही म्हणत होतं, तर तिकडे त्यांनी राडा घातला आणि त्या बाईला ॲडमिट करून घ्यायला लावलं. काय डॅशिंग पर्सनॅलिटी आहे राव त्यांची, मला तर खूप आवडलाय तो माणूस. प्रेरणा म्हणते आणि माणूस म्हणून खूप चांगले आहेत ग ते, म्हणजे माझंच बघ ना, अगं त्यांच्यामुळे एका रात्रीत माझं आयुष्यच बदलून गेलंय. मला ना खात्री पटली आता हे सगळे राजकारणी सारखेच नसतात बरं का. तेजा म्हणते एक्झॅक्टली माझं पण सेम म्हणणं हेच आहे. प्रेरणा म्हणते तुला माहिती का तेजा, आज तू घरी नव्हतीस ना, अगं तेव्हा ना त्यांनी माणसं पाठवली होती माझे फोटोशूट करण्यासाठी. अगं त्यांच्याकडून त्यांनी माझे काही फोटो काढून घेतले. एवढंच नाही तर दोन माणसाकडून फूड सेंटरची चावी पण पाठवली.
खूप चांगले आहेत ग ते. हे सगळं खरंच माझ्या बाबतीत घडतंय ना, यावरती माझा विश्वासच बसत नाहीये. तेजा म्हणते, प्रेरणा तू हे सगळं डिझर्व करतेस. अगं किती मेहनत घेतलीस तू या सगळ्यांसाठी. प्रेरणा म्हणते, हो पण युवराज साहेब नसते ना तर अजूनही मी स्ट्रगलच करत असते. युवराज साहेब माझ्यासाठी माणूस नाही देव आहेत. तर यावरती वल्लरी मात्र मनातच म्हणते की त्या माणसाबद्दल या दोघींची मतं इतकी बदलली आहेत की श्वेताताईला दोषी म्हणणारा माणूस हाच आहे ह्या दोघी विसरून गेल्यात. त्या माणसाचा प्रभाव एवढा आहे की उद्या या श्वेताताईला गुन्हेगार पण समजू शकतात. असं जर खरंच झालं तर, असं वल्लरी विचार करते आणि ती जरा टेन्शनमध्ये येते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी प्रेरणाचं फूड सेंटर हे उभं झालेलं असतं. तेजा आणि वल्लरी तिला मदत करत असतात, तर रोशन आंटी सुद्धा मदतीला आलेले असतात. प्रेरणा म्हणते, हे सगळं ना मला स्वप्नासारखंच वाटतंय. बघा ना, म्हणजे काही दिवसांपूर्वी माझी सगळी डब्याची कामं गेली, तेव्हा किती मी टेन्शनमध्ये होते आणि आज एका रात्री सगळंच बदलून गेलं ना. वल्लरी म्हणते, प्रेरणाताई ते म्हणतात ना, देव एक दार बंद करतो तर दुसरं दार उघडतो, ते हेच आहे. तेजा म्हणते, पण हां, ही मराठी फास्ट फूडची आयडिया ना एक नंबर आहे. मला खूप आवडली राव. आता प्रेरणाच्या हातचं खायला इथे झुंबड उडणार बघा. प्रेरणा म्हणते, ग तेजा तुझ्या तोंडामध्ये साखर नाही, तुझ्या तोंडामध्ये ना तुझी ती ब्लॅक कॉफीच पडो. तू म्हणतेस ना तसंच छान सगळं होईल बरं का आता. तेजा म्हणते, हो ग सगळं छान होणार आहे. तू फक्त स्वतःला कमी समजू नको. ते युवराज ढवळे पाटील आहेत ना, त्यांना पण कळेल की त्यांनी किती करेक्ट माणसामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे ते. नाही इतके दिवस आपण सगळेजण प्रेरणाच्या हातचं खात होतो. आता लोकांना ती संधी मिळते, तर ती संधी लोक का बरं सोडतील. रोशन आंटी प्रेरणाचं कौतुक करत म्हणतात, अगदी खरं आहे बघा. आता ना तुझ्या ह्यासारख्या मेहनती आणि इमानदार पोरीला हे सगळं भेटलंय ना, मला खूप खूप खुशी झाली आहे. एक सांगू प्रेरणा तुला, खरंच तुझं हे फूड स्टॉल आहे ना ते खूप सुपर डुपर चालेल बघ. असं म्हणत रोशन आंटी आता प्रेरणाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देतात. प्रेरणा डोळ्यात पाणी आणतच म्हणते, थँक्यू आंटी. रोशन आंटी म्हणतात, डिकरा काय झालं, तुझ्या डोळ्यामध्ये टीअर्स काय आहेत. प्रेरणा म्हणते, आज श्वेता आणि मिठू इथे असायला हव्या होत्या. तर वल्लरी मात्र विषय बदलतच म्हणते, रोशन आंटी अहो काय तुम्ही पण गप्पा मारत बसल्यात, चला चला खूप कामं आहेत, रांगोळी काढायची आहेत, फीत लावायची आहे, चला चला. असं म्हणत आता सगळेजण तयारी लागतात. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.